श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। कशा आहेत सगळे? मजेत आहेत ना? आनंदी राहा, सुखी राहा आणि स्वामी सेवा आपली करत राहा, दत्त महाराजांची सेवा करत राहा एवढं सांगेल। तर आता वाजलेत बरोबर 8 वाजले आहेत, 8:15 झालेत आता। तर तुम्हाला सांगेल जो मी व्हिडिओ टाकला तो आधी गेला आणि त्याच्यानंतर एडिटिंग केली, तो प्रोसेस चालू होती टाकायची। तर माझी सेवा वगैरे जी आपली 21 दिवसाची सेवा चालू आहे माझी, ती पण सेवा आता आहे म्हणजे केली, म्हणजे करते आणि त्याच्यानंतर मी हा व्हिडिओ बनवून ठेवते। पण हा मला टाकायला जेव्हा जमेल, समजा आज रात्री जर जमलं तर रात्री टाकते, नाहीतर उद्या सकाळी मी टाकेल। आणि उद्या म्हणजे मंगळवारच्या दिवशी, आज आहे सोमवार, आज हा जमेल तर आज टाकेल, नाही तर उद्या टाकते। आणि उद्याच्या दिवसाला मी मार्गशीर्ष महिन्याचे जे गुरुवार आहेत त्याच्याविषयी समजा ती थोडीफार माहिती तुम्हाला सांगते। जेवढं जमेल तेवढं उद्याच्या दिवसाला टाकायचा नक्कीच प्रयत्न करेल मी। आज तुम्हाला मी सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये, आजचा जो व्हिडिओ आहे हा चालू, त्याच्यात तुमचे प्रश्न उत्तर जे आहेत सगळ्यांचे आलेले ते थोडक्यात मी तुम्हाला सांगते। आणि सगळ्यांनी ज्यांनी पण प्रश्न विचारलेले आहेत गुरुचरित्राविषयी त्यांची मी उत्तरं देत आहे। कारण मला असं वाटतं आता म्हणजे बाकीची माहिती जी आहे ती मी शेअर याच्यासोबतच प्रश्नांच्या उत्तरांमध्येच माहिती मिळून जाईल तुम्हाला। आणि जर तुम्हाला अजून प्रश्न काही असेल तर नक्की कमेंट करा, विचारा। जेवढं मला माहिती तेवढं मी नक्कीच तुम्हाला पुरेपूर प्रयत्न करेल। कारण माझे जे बहिणी आहेत, माझ्या ज्या मैत्रिणी आहेत, सगळ्या जर गुरुचरित्र करत असतील तर त्याच्यासारखं पुण्य कुठेच नाही आहे। मला खूप आनंद आहे की बरेच लोक म्हणजे खूप छान प्रश्न विचारतात, जे मनात शंका आहे नक्की विचारा। तर चला मग आता मी प्रश्नांचं सुरुवात करते। पहिला प्रश्न असा होता, जे प्रश्न आहेत त्यांना उत्तर दिलेले आहेत मी, जेवढे जमले तेवढे मला। पण कसं असतं सांगू का, बऱ्याच लोकांच्या मनात प्रश्न असतील आणि कोणी विचारतं कोणी विचारत नाही। पण मला असं वाटलं की आपण बोललं म्हणजे प्रत्येकाला हे उत्तर कळून जाईल। तर म्हणून व्हिडिओ पूर्ण बघा, तुमचा पण प्रश्न याच्यात आहे का ते तुम्हाला कळेल। तर सगळ्यात पहिला प्रश्न होता, पोथी कोणत्या दिशेला ठेवायची? गुरुचरित्राची जी पोथी असते बघा, ती कोणत्या दिशेला ठेवायची? तुम्हाला सांगितलं आपल्या देवघराजवळ आपण पोथी ठेवली तरीही चालेल, किंवा तुम्ही वेगळी मांडणी करणार आहे, जशी मी मांडणी टाकलेलं आहे गुरुचरित्र पारायण मांडणी जी आहे तो व्हिडिओ बघा, ती तशी मांडणी आपण वेगळी देवघरापासून वेगळी करू शकतो। आणि एका ताईंनी विचारलेलं होतं की देवघराजवळ किंवा देवघर जवळ घेऊन जायचं का? तसं काही एक नाही आहे। देवघर इथे जरी राहिलं, दुसऱ्या ठिकाणी तुम्ही पोथी मांडत आहेत, पोथीचा जो पाठ मी दाखवलेला आहे तशी मांडणी आपल्याला मांडायची आहे। म्हणजे एका चौरंगावरती महाराजांचा फोटो वगैरे, दुसऱ्या पाटावर आपला गुरुचरित्र ग्रंथ राहील। तो तुम्ही कुठेही तुमच्या घरात जिथे व्यवस्थित तुम्हाला कम्फर्टेबल जागा वाटेल त्या ठिकाणी, आणि आपलं तोंड पूर्वेला किंवा उत्तरेला येईल अशा अवस्थेत आपण पोथी वाचनासाठी बसणार आहोत, हे लक्षात घ्या। तर आपली पोथीचं कोणत्या दिशेला म्हणजे मांडायची ते तुम्हाला समजलेलं असेल थोडक्यात। नंतर पुढचा प्रश्न आहे, मंगळवार चालू आहेत तर पारायण चालेल का? बऱ्याच महिलांचे मंगळवार चालू असतील तर पारायण करायला चालेल का? तर अवश्य चालेल, काही हरकत नाही। जर तुम्ही संकल्प युक्त जर केले असतील तर तुम्ही उपवास धरायचा आहे तो मंगळवारचा, पण जे आपण मोजत असतो, काउंटिंग करत असतो, त्याच्यात तुम्ही मंगळवार धरू नका एवढं सांगेल। पारायणाचा काळ हा पारायणासाठीच ठेवा 7 दिवस, असं मला तरी वाटतं, माझं स्वतःचं मत आहे, मी तेवढं सांगेल तुम्हाला। उपवास धरायचा आहे तुम्ही। पुढचा प्रश्न असा आहे की संध्याकाळी जॉबवरून येतो आम्ही, तर संध्याकाळी 5ला वाचले तर चालेल का? 5 नंतर तर नाही चालत। गुरुचरित्रात हा नियमच आहे की दुपारचा जो 4 वाजतात आपले, म्हणजे सकाळच्या 3 पासून तर 4 वाजेपर्यंत आपल्याला वाचन केव्हाही करू शकतो। फक्त 12 ते 12:30 दुपारचा तो कालावधी आपल्याला वाचायचा नाही। तो कालावधी आपला दत्त महाराजांचा भिक्षा मागायचा वेळ म्हणून त्या कालावधीत आपण वाचायचं नाही। तुम्ही बोला संध्याकाळी तर नाही वाचायचं, असं म्हणजे मला जे खरं आहे ते मी बोलेल तुम्हाला, उगाच कशाला। कारण नियम अटी आणि त्याचं फळ मिळणं, तुम्ही एवढी सेवा करणार, एवढे म्हणजे सगळं करणार आहेत, तर मला असं वाटतं की तुम्हाला फळही तेवढं मिळायला पाहिजे, त्यांचा कृपा आशीर्वाद मिळायला पाहिजे असं मला वाटतं। तर तुम्ही सकाळी करू शकतात, मात्र सकाळी 3 पासून केव्हाही वाचनला बसले तरीही चालेल, काही हरकत नाही। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, उद्यापन कसे करावे सांगा? तर नक्कीच तो व्हिडिओ मी टाकते तुम्हाला की सांगता कशी करायची असते, कोणत्या दिवशी करायची आहे, आणि केंद्रात केलं तर त्याचंही आणि घरी गेलं त्याचीही कशी करायची सांगता। पुढचं संततीसाठी, आता काही एका ताईंचा प्रश्न आहे की संततीसाठी बेबी प्लॅनिंगसाठी त्यांचं चालू आहे,
तर मग आपण ब्रह्मचर्या पाळायची का असं त्यांनी विचारलेलं आहे. ट्रीटमेंट चालू आहे. तर तुम्हाला ताई सांगते की 7 दिवस आपलं पारायण कालावधी असतो. बाकी दुसऱ्या सेवा तुम्ही जेव्हा करत असतात, समजा 108 पारायण करत आहेत किंवा 21 दिवसाची सेवा आहे आपली, किंवा दुसरी आपल्या गणपती बाप्पांची सेवा असते 120 दिवसाची, त्या सेवांना मी सांगते तुम्हाला की ब्रह्मचर्या नाही पाळले तरी चालेल संततीसाठी. पण गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण आपण जेव्हा करत असतो ते 8 दिवस म्हणजे 7 दिवस पारायण कालावधीमध्ये ब्रह्मचर्या ही पाळावीच लागेल आपल्याला. कारण आपण दत्त महाराजांसारखं म्हणजे आपल्याला म्हणजे बोलतात ना आपलं सेवेकरी म्हणून जीवन व्यतीत करायचं आहे, म्हणून ह्या गोष्टी पण त्याच्यात येतात. म्हणून तुम्हाला ब्रह्मचर्या पाळावी लागेल. जॉब करतो, सामूहिक सेवा आहे मंदिरात करत आहेत चालेल का? हां, नक्कीच चालेल, काही हरकत नाही. तुम्ही जॉबला जाता, सामूहिक सेवा आहे, दोघी वेळ घेणार आहेत आणि 7 दिवसात तुमचं पारायण होणार आहे, तर नक्कीच चालेल, काही हरकत नाही. केंद्रात केलेलं अतिउत्तम असतं, केव्हाही दत्तधामावर म्हणजे अनन्य असं पुण्य मिळत असतं. पुढचं आहे अजून प्रश्न की दत्त जयंतीला बाहेरगावी जात असतो आम्ही, तर ह्या आठवड्यातच केले तर चालेल का? आता दत्त जयंतीला तुम्ही बाहेरगावी जात असतात, तर हे बघा, तुम्ही दत्त जयंतीला कुठेही जा, पण त्याच्या अगोदरही पारायण केलं तरीही चालेल किंवा नंतरही केलं तरीही चालेल. फक्त आपण जेव्हा ही गुरुचरित्राचं पारायण करत असतो ही आपण गाठ बांधून घ्या. गुरुचरित्राचं पारायण आपल्याला जर करायचं आहे तर मध्ये जो कालावधी येतो, जसं समजा आज सोमवार आहे, आज चालू केलं तर उद्या अमावस्या आहे, तर अमावस्या यायला नको गुरुचरित्राच्या पारायण कालावधीमध्ये. पौर्णिमा चालते, सगळं काही चालतं, केव्हाही करा. तुम्ही 12 महिनेचा कालावधी असा आहे की केव्हाही तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करू शकता. तर फक्त अमावस्या त्या आठवड्यामध्ये 7 दिवसात यायला नको, ही काळजी आपण घ्यायची आहे. त्यामुळे तुम्ही अमावस्या होऊ द्या, नंतर केलं तरीही चालेल. पुढचा प्रश्न आहे, संक्षिप्त गुरुचरित्र केले तर चालेल का? हां, नक्कीच चालेल. तुम्हाला गुरुचरित्र करायला नाही जमत तर संक्षिप्त गुरुचरित्र केलं तरीही चालेल. त्याचा व्हिडिओ येईल आपल्या चॅनलवरती, तर व्हिडिओ बघत राहा रेग्युलर. पुढचा प्रश्न आहे, गुरुवार चालतील का पारायण काळामध्ये? पारायण काळ चालू आहे आणि गुरुवारची सेवा ही त्यांची चालू आहे. समजा आपले 11 गुरुवार कोणाची इच्छा असेल किंवा आपले स्वामी समर्थ महाराजांचे गुरुवार चालू असतील तुमचे, तर ते चालतील का पारायण काळामध्ये? नक्कीच चालेल. जसं मंगळवारचं मी त्या ताईंना उत्तर दिलं तसंच तुम्हाला पण सांगेल. सीमाताई येत वाटतं या, तर तुम्हाला गुरुवारचा उपवास करायचा आहे, मात्र आपल्याला जे पारायण करायचं आहे तीच सेवा करायची आहे. उपवास धरा तुम्ही गुरुवारच्या दिवशी, जसं आपण उपवास करत असतो जर तुम्ही करत असणार तर. पण आपलं जे मोजण्यात जे काउंटिंग असते त्याच्यात आपल्याला हा गुरुवार धरायचा नाही. एका हप्त्यातला एकच गुरुवार येईल आपला, त्यामुळे सांगेल तुम्हाला. ग्रंथ कुठे मिळतो? ग्रंथ हा दिंडोरी प्रणीत जो ग्रंथ असतो, दिंडोरी प्रणीत जे मठ असतात तिथे मिळत असतात आणि बाहेर दुसरेही मिळत असतात. म्हणजे बघा तुम्ही तुमच्या जवळपास पूजा भांडार वगैरे असतात तिथे मिळून जाईल तुम्हाला, पण दिंडोरी प्रणीत घेतला तर अतिउत्तम, तिथे मिळून जाईल केंद्रात. आता पुढे एका ताईंनी प्रश्न विचारले, 6 महिने दिवस आहेत, म्हणजे समजा दिवस म्हणजे प्रेग्नन्सी आहे, बऱ्याच महिलांचा आहे, त्यांचाच नाही तर बऱ्याच महिलांचा हा प्रश्न असेल, तर आपण झोपून गुरुचरित्र पारायण वाचू शकतो का? तुम्हाला सांगू का ताई, जर तुम्हाला डॉक्टरांनी सांगितलं, बेड रेस्ट सांगितलं आहे त्यांना, तुम्हाला बेड रेस्ट सांगितला आहे आणि झोपून वाचण्यापेक्षा तुम्हाला एक सांगेल मी की वाचन करू नका, एवढं वर्ष थांबून घ्या. ज्यांना पण असा प्रॉब्लेम असेल, बेड रेस्ट वगैरे दिलेले अशा महिलांनी करू नका. तुम्हाला कम्फर्टेबल वाटत असेल तर करू शकतात, पण तुम्हाला जर वाटत नाही की तुम्ही बसू शकत नाही एवढा तर नका करू. स्वामी महाराजांना माहिती असतं की आपल्या बाळाला किती त्रास होत असतो. आपलं जीवन व्यवस्थित होईल, महाराज आहेत आपल्या पाठीशी, तुमचं बाळ सुखरूप झाल्यानंतर तुम्ही पुढे पारायण करू शकतात. महाराजांना सांगा, फक्त नामस्मरण केलं ना तुम्ही, त्याचं अनन्य असं साधारण महत्त्व आहे. म्हणून आपण श्री स्वामी समर्थ किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा हा मंत्र जप केला तरीही चालेल. केंद्रात करतात तर नैवेद्याचं काय करायचं? आता केंद्रात जर आम्ही पारायण करत आहोत तर नैवेद्य कसं काय करायचं? मग घरी नैवेद्य द्यायचा की केंद्रात कसं नैवेद्य? तर केंद्रात आपले नैवेद्य दिले जातात. आपल्याला केंद्रात नैवेद्य नाही दिला चालतो. संध्याकाळी मी बोललेली माहिती जशी दिली आपली तिथे, तरी पण सांगते की आपण संध्याकाळी आपले महाराज असतात देवघरामध्ये, महाराजांना आपल्याला संध्याकाळी नैवेद्य ठेवायचा असतो. सकाळी आपण केंद्रातून जातो, आपल्या घरात देवघरात जे महाराजांची मूर्ती असतो, फोटो असतो, इथे आपण नैवेद्य दाखवायचा आहे. केंद्रामध्ये पोथीला नैवेद्य केंद्रात दिला जातो. पुढचं मी तुम्हाला सांगेल की अजून प्रश्न आहे, केंद्रात करणार तर घरी पाठ मांडावा का? तर नाही. तर हे आहेत जाधव म्हणून आहेत, त्यांचा प्रश्न होता. तर नाही मांडायचा. जर केंद्रात आपण चौरंग पाठ सगळं तिथे मांडणार तर घरी पाठ मांडायची गरज नाही आहे, घरी नाही मांडायचा. नंतर पुढचा प्रश्न आहे अजून,
सारामृत सेवा जी असते, जॉबवरून आल्यावर सारामृत सेवा जी असे, सतीश पाहुरकर यांचा प्रश्न होता, तर मी करू शकतो का? आणि मंगळवार म्हणजे त्यांचे मंगळवारचे उपवास चालू आहेत, तर मंगळवारचे उपवासही माझे चालू आहेत आणि जॉबवरून आल्यानंतर मी स्वामी चरित्र सारामृत ही सेवा संध्याकाळी करू शकतो का? नक्कीच करू शकतात. स्वामी चरित्र सारामृतला काही एक नाही आहे, तुम्ही करू शकतात. अडचण आपली महाराज समजून घेतात. आधी महाराजही आपल्याला सांगतात की आधी काम करा, कर्म करा आणि नंतरच मग आपल्याला प्रपंच सांभाळून सेवा करायची आहे. फक्त आपली इच्छा मनापासून पाहिजे. पुढचा प्रश्न आहे कोमल पाटील यांचा, 6 ते 26. तर या कालावधीमध्ये जी 21 दिवसाची सेवा आपली चालणार आहे त्याच्यामध्ये मासिक पाळीचे 5 दिवस जातील ताई. तर मग काय करायचं? म्हणजे पूर्ण आपलं दत्त जयंतीला होणार नाहीत माझे 21 दिवस, तर हरकत नाही. महाराज आहेत आपले, पुढचे 5 दिवस एक्स्ट्राचे होतील, ते 5 दिवस स्किप करायचे. दत्त जयंतीच्या नंतर तुम्ही 5 दिवस सेवा गेली पुढे तरीही चालतं, काहीही हरकत नाही, मात्र करा. आणि संकल्पयुक्त सेवा जर असेल तुमची, सुत्तक विटाळ किंवा इर्दी अशा गोष्टी आल्याच, म्हणजे सुत्तकचं आलंच समजा तुमचं, तर तेवढे दिवस स्किप करा, पुढे करा सेवा, तरीही चालेल, काही हरकत नाही. पुढचा प्रश्न आहे 108 सेवा चालू आहेत, तर 108 पारायण सेवा चालू आहेत, तर 21 पण करू का मग मी? 21 दिवसाची सेवा तर नाही, कुठली तरी एकच सेवा करा, धावपळ करायची नाही, पण थोडी करा, जास्त करा, मनापासून करा. जेवढं तुम्हाला बैठक होईल तेवढं करा, जास्त आपल्याला त्रास होईल. सेवेमध्ये भरपूर काही असतं, आपल्याला गुरूंची सेवा करायची आहे नक्कीच, पण तुम्ही 108 पारायण ऑलरेडी करत आहेत, तर 21 नाही केले तरी चालेल. आधीही पूर्ण करा, नंतर तुमची इच्छा असेल तर नंतर तुम्ही 21 करू शकतात. नंतर पुढचा प्रश्न असा होता की आपण घरी म्हणजे पारायण वगैरे कालावधीमध्ये खाली झोपायचं का, मॅटवर झोपायचं का, कुठे झोपायचं? तुम्हाला सांगेल की आपण मॅटवरतीच झोपायचं. सोप्यावर वगैरे बसू नका, गादीवर आपण बसू नका, बेडवर बसायचं नाही, खाली बसायचं, खालीच झोपायचं जमिनीवर. मॅट चटई जे असेल ते टाका. अंथरूण असेल तुमचं रोजची म्हणजे रोजचं आपलं पांघरूण असतं ती मग घेतली तर चालेल का, तुमचं ती धुवून घ्या. पण जे म्हणजे आपले रोजचे अंथरूण असतात ते घ्यायचं नाही अंथरायला वगैरे. जे तुम्ही घेणार आहेत अंथरूण ते धुवून घ्यायचं चांगलं. ज्या रूममध्ये पारायण करणार आहेत तो रूम गोमूत्र टाकून, पूर्ण भिंती ज्या असतात पाण्यात गोमूत्र टाका थोडंसं आणि पूर्ण भिंती वगैरे नीट अँड क्लीन करा. कारण आपल्या घरी आपल्यासोबत जर तुम्ही घरात करत आहेत पारायण तर दत्त महाराज येत असतात. तर तुमचा भाव, तुमचं पारायण जे ऐकण्यासाठी दत्त महाराज स्वतः येत असतात. म्हणून तुम्हाला सांगेल तेवढं शुद्धता पाहिजे आपल्या घरामध्ये. तुम्हाला म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आहेत, मी सांगेल दुसऱ्या व्हिडिओमध्ये, नाही तर हा ऑलरेडी 12 मिनिटाचा व्हिडिओ झालेला आहे, नंतर नक्कीच माहिती देते मी अजून. तर म्हणून रेग्युलर आपले व्हिडिओ बघत राहा. माझी तेवढंच हे आहे की गुरूंची सेवा करायची आपल्याला ह्या दत्त जयंतीच्या कालावधीमध्ये. कारण गुरुबळ जर पक्क असलं ना आपलं, आपल्याला कोणीही थांबू शकत नाही, हे लक्षात घ्या. म्हणून सेवा करत राहा आणि पुण्याचे भागीदार बना, एवढंच सांगेल. चला मग इथेच थांबते, नंतर अजून भेटेल. पुढच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली सेवा मी जे काही आहे ते महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच थांबते. नंतर नवीन माहितीसोबत अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये, नवीन माहितीसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त. माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा म्हणजे नवीन येणारे व्हिडिओ जे असतात ते तुमच्याबरोबर येतील, नोटिफिकेशन तुम्हाला येईल, एवढंच माझं म्हणणं आहे. आणि नक्कीच तुम्हाला काही अडचण असेल, काही प्रश्न असतील तर विचारा, पुरेपूर प्रयत्न करेल मी उत्तर द्यायचा.